Hello and welcome back dear students. Today we are going to discuss about energy stored in a capacitor. We know that capacitor is a device which is used to store the electrical energy. But त्यामध्ये electrical energy किती स्टोर होणार आहे आणि ते कशा प्रकारे स्टोर होणार आहे ते आपल्याला आज स्टडी करायचं आहे. ठीक आहे. For that purpose we will consider a parallel plate capacitor. इथे मी काय करणार आहे parallel plate capacitor consider करणार आहे. ठीक आहे. हे असणारे प्लेट P1 हे असणारे प्लेट P2 दोन्ही पण कंडक्टिंग प्लेट्स आहे. ठीक आहे. सेपरेटेड बाय अ फायनाइट डिस्टन्स. आता याच्यामध्ये हे जे प्लेट P1 असणार आहे याला आपण पॉझिटिव्हली चार्ज करणार आहे. याला आपण पॉझिटिव्ह चार्जेस प्रोव्हाइड करणार आहे असं आपण कन्सिडर करणार. ठीक आहे. अँड ड्यू टू इंडक्शन प्लेट P2 ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्जेस. इथे काय येणार आहे निगेटिव्ह चार्जेस येणार आहे. ठीक आहे. आणि जे सेकंड फेज असणार दुसरी अपोजिट फेज असणार आहे ते आपण काय करणार आहे ग्राउंड करणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये एनर्जी कशा प्रकारे स्टोर होणार आहे ते आपण बघूया. इथे हे जे कंडक्टिंग प्लेट आहे P1 याच्यामध्ये काय असणार आहे सरफेसवर तर पॉझिटिव्ह चार्जेस आहे बट इनर सरफेसवर काय आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ द चार्जेस आर प्रेझेंट. आता त्यामध्ये निगेटिव्ह चार्जेस आपल्याला काय करायचे तिथून काढून घ्यायचे आहे. निगेटिव्ह चार्जेस काय करायचे इथून काढून घ्यायचे आहे आणि ते कोणाला ट्रान्सफर करायचे आहे प्लेट P2 ला. P1 मधून निगेटिव्ह चार्जेस इथून काय करायचे निगेटिव्ह चार्जेस काढून घ्यायचे आहे आणि ते कुठं प्रोव्हाइड करायचे आहे प्लेट P2 ला. ठीक आहे. तर यामध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे ज्यावेळेस आपण याला निगेटिव्ह चार्जेस काढून घेणार आहे तर ते जे चार्ज असणार आहे निगेटिव्ह चार्ज त्याची जागा कोण घेणार पॉझिटिव्ह चार्ज घेणार. ओके. म्हणजे जसं जसं आपण इथून इलेक्ट्रॉन्स काढून घेणार आहे तेवढे इथे काय होणार आहे पॉझिटिव्ह चार्जेस येणार आहे आणि ते सगळे चार्जेस कुठे येणार निगेटिव्ह प्लेट P2 वर येणार. ओके. आता याच्यामध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन इथून निघणार आहे आणि फॉर एक्झाम्पल याची मिडल पोझिशन कन्सिडर करू इथे तो इलेक्ट्रॉन आलं तर याच्यावर आता कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहे. आता इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे तर दोघांमध्ये काय होणार अट्रॅक्शन होणार. म्हणजे हे जे प्लेट P1 आहे ते काय करणार इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणार आहे. ओके. आणि हे कुठं ट्रान्सफर करायचे आहे आपल्याला P2 वर. P2 वर ऑलरेडी कोणते चार्जेस आहे निगेटिव्ह चार्जेस पण निगेटिव्ह चार्जेस आणि हे पण निगेटिव्ह चार्ज आहे तर दोघांमध्ये काय होणार रिपल्शन होणार. बरोबर. म्हणजे आपल्याला वर्क डन कुठून कुठं करायचं आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या डायरेक्शनमध्ये आपल्याला वर्क डन करायचं आहे. ओके. बट हे जे प्लेट P1 आहे ते इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करत आहे आणि जे प्लेट P2 आहे ते इलेक्ट्रॉनला रिपेल करत आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनवर दोन अपोजिंग फोर्सेस येत आहे. ओके. इथे आपल्याला वर्क डन ज्या डायरेक्शनमध्ये करायचं आहे त्या डायरेक्शनमध्ये दोनदा अपोजिंग फोर्स येत आहे. एकदा अट्रॅक्टिव्ह फोर्स ड्यू टू प्लेट P1 अँड रिपल्सिव्ह फोर्स ड्यू टू प्लेट P2. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे याच्या अगेन्स्ट जाऊन या दोन्ही फोर्सेसच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला वर्क डन करावं लागणार आहे. अँड दिस वर्क डन विल बी स्टोर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी और इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ती जी एनर्जी असणार आहे ती असणार आहे याच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. समजलं कसं असणार आहे निगेटिव्ह चार्ज हे जे इलेक्ट्रॉन असणार आहे जे P1 मधून निघणार आहे त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्सेस असणार आहे अट्रॅक्टिव्ह फोर्स ड्यू टू प्लेट P1 अँड रिपल्सिव्ह फोर्स ड्यू टू प्लेट P2. ओके. त्यामुळं काय होणार आहे याच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला वर्क डन करावं लागणार आहे. ते जे वर्क डन झालेलं आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी दॅट वर्क डन विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके. तर ते कसं होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते एक डेरिव्हेशन घ्यायचं आहे. कन्सिडर अ कॅपॅसिटर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. इथे मी एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कन्सिडर करणार आहे ज्याचा कॅपॅसिटन्स C आहे. ओके. दिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द एक्सटर्नल सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी और सिम्पली बॅटरी. याला आपण बॅटरीला कनेक्ट केलं हॅव्हिंग पोटेन्शियल V. आता हे जे कॅपॅसिटर आहे याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती झाला आहे V एवढा झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे आपल्याला Cचा फॉर्म्युला माहीत आहे. Cचा फॉर्म्युला काय असतो कॅपॅसिटन्स C इक्वल्स टू चार्ज पर युनिट पोटेन्शियल डिफरन्स. तर इथे आपण चार्ज कोणता कन्सिडर करू Q डॅश डिवायडेड बाय पोटेन्शियल डिफरन्स V. आपण इथे Q डॅश का बरं घेतलेला आहे याच्यावर टोटल चार्ज किती घेत असतो आपण +Q अँड -Q. तर याच्यामध्ये आपण कॅपिटलमध्ये Q घेत असतो पण आपण काय केलं ड्युरिंग द प्रोसेस हे जे प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं एवढं चार्ज ज्यावेळेस असणार आहे कॅपॅसिटरवर त्यावेळेस आपण हा कॅपॅसिटन्स कन्सिडर केलं. ओके.
आता हे जे चार्जेस आहे क्यू डॅश इथपर्यंत येण्यासाठी आपण काय करतोय, इथून डी क्यू एवढं किती डी क्यू इज द स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज. डी क्यू काय असणार इथे, डी क्यू इज द स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज. ओके, आपण काय केलं, स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज कन्सिडर केलं डी क्यू. तर इथे काय करतो आपण, डी क्यू एवढे चार्ज काढून घेतोय, ते P2 ला ट्रान्सफर करत आहे. आता जसं जसं आपण ही प्रोसेस पुढं जाणार आहे, जसं जसं पुढं जाणार आहे त्यावेळेस इथे सगळे निगेटिव्ह चार्जेस जास्त झालेले असणार आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज काय झालेला असणार आहे, जास्त झालेला असणार आहे. त्याच्यामुळं काय होणार एक्झॅक्टली, इथे जे रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे ते एकदम स्ट्रॉंग होऊन जाणार आणि इथलं जे अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे ते पण खूप जास्त होणार आहे. म्हणून जे वर्क डन असणार आहे, जशी जशी प्रोसेस पुढे जाणार आहे तसं वर्क डन काय होणार आहे, जास्त लागणार आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण एक प्रोसेस कन्सिडर करू का जे स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन असणार आहे. ओके, तर स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन किती असणार आहे, क्यू डॅश एवढे चार्ज रिमूव्ह करण्यासाठी, डी क्यू एवढे चार्जेस प्लेट P1 पासून P2 ला ट्रान्सफर करण्यासाठी. तर त्यासाठी आपण काय कन्सिडर करणार इथे, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन. तर तो किती असणार आहे, DW. DW इक्वल्स टू, आता इथे वर्क डनचा फॉर्म्युला कोणता घेणार, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट नाही, इथे फॉर्म्युला कोणता घ्यावा लागणार आहे, जे पोटेन्शियलची डेफिनेशन आहे. पोटेन्शियलची डेफिनेशन काय आहे, पोटेन्शियल इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज, ही त्याची डेफिनेशन आहे. तर याच्यावरून W किती येणार, W विल बी इक्वल्स टू V इंटू क्यू. याचा पोटेन्शियल किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स थ्रू आउट द प्रोसेस सेम असणार आहे, म्हणून इथे आपण V घेणार इंटू चार्ज किती घेतोय आपण, क्यू डॅश, पण आपण स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन साठी किती घेणार आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज येणार, म्हणजे इथे किती येणार, V इंटू डी क्यू. ओके, मग आता याच्यामध्ये V ची व्हॅल्यू पुट करायची. V ची व्हॅल्यू किती येणार आहे, DW विल बी इक्वल्स टू, V किती आहे इथे, V इज इक्वल्स टू क्यू डॅश अपॉन C, म्हणून काय घेणार आपण इथे, क्यू डॅश अपॉन C इंटू डी क्यू ॲज इट इज. ठीक आहे, आता हे झालं स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन. म्हणजे आता जर आपल्याला हे जे कॅपॅसिटर आहे याला फुल चार्ज करायचं असेल तर आपल्याला याचा टोटल वर्क डन घ्यावा लागणार आहे, आणि टोटल वर्क डनसाठी आपल्याला सगळे काय करावं लागणार आहे, एका ठिकाणी इंटिग्रेट करावं लागणार आहे. म्हणून आपण इथे काय करणार, याचा इंटिग्रेशन घेणार. म्हणून काय करणार इथे, टोटल वर्क डन साठी आपण काय करणार इथे, याचा इंटिग्रेशन घेणार, इंटिग्रेशन ऑफ DW. ओके, पण हे जे इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला, हे कशासाठी घ्यायचं, ज्यावेळेस इथे झिरो चार्जेस असणार आहे, किती चार्ज असणार इथे, झिरो चार्जेस असणार आहे. तर हा झिरो पासून तर फुल्ली चार्ज ज्यावेळेस होणार आहे तर त्यावेळेस याच्यावर चार्ज येणार आहे प्लस क्यू आणि इथे येणार मायनस क्यू. तर ज्यावेळेस झिरो चार्ज पासून तर क्यू एवढे चार्जेससाठी आपल्याला काय करायचं, ते इंटिग्रेट करायचं आहे. म्हणून काय घेणार इथे, 0 to Q, कॅपिटल Q घेणार इथे. ओके, तर इथे पण काय करावं लागणार आपल्याला, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to Q. इथे काय येणार, क्यू डॅश अपॉन C, इथे किती येणार, DQ येणार. ओके, याला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. ठीक आहे, तर इंटिग्रेट करण्यासाठी जर आपण सगळे वर्क डन एकत्र केले तर आपल्याला टोटल वर्क डन भेटणार आहे, आणि ते किती असणार आहे, W विल बी इक्वल्स टू, इथे याच्यामध्ये कॉन्स्टंट काय असणार आहे, कॅपॅसिटन्स जे असणार आहे, कॅपॅसिटन्स जे असणार आहे ते काय असणार आहे, एक कॅपॅसिटरचा कॉन्स्टंट असतो. म्हणून काय घेणार आपण, ते बाहेर घेणार, आउटसाइड द इंटिग्रेशन 1/C इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to Q, इथे Q डॅश इंटू DQ. हे काय असणार आहे, याचा इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, DQ. तर इथे इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण बेसिकली जे फॉर्म्युला मोस्ट ऑफ द टाइम्स यूज करतो तेच यूज करायचं आहे, x⁻n dx असा असेल तर याचा इंटिग्रेशन काय असतो, x⁻n+1 अपॉन n+1. ओके, तर हेच आपण इथे जर यूज केलं, W इज इक्वल्स टू 1/C, बाहेर येणार आउटसाइड द इंटिग्रेशन, आणि याचा इंटिग्रेशन किती येणार, x⁻1 आहे, क्यू डॅश आहे पण Q⁻1 आहे, म्हणजे किती येणार, 1+1, दॅट इज Q⁻² अपॉन इथे 1+1 2 येणार, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to Q. ओके, लिमिट्स पुट करायचे आहे. आता लिमिट जर आपण याच्यामध्ये पुट केले तर काय येणार, इथे 1/C ॲज इट इज, ब्रॅकेटमध्ये किती येणार, अगोदर अप्पर लिमिट काय आहे, Q² अपॉन 2 मायनस लोअर लिमिट 0 0/2.
ठीक आहे. तर हे काय होणार, झिरोची टर्म कॅन्सल होऊन जाणार. फक्त इथे किती मिळणार आपल्याला, W इज इक्वल्स टू 1/c आणि ब्रॅकेटमध्ये किती येणार इथे, Q²/2. ओके, म्हणजे फायनल टर्म आपल्याला काय मिळणार इथे, W इज इक्वल्स टू Q²/2c. हे झालं त्याचा वर्क डन. म्हणजे जर टोटल चार्ज आपल्याला पॉझिटिव्ह, हे जे प्लेट P1 आहे याच्यातून टोटल इलेक्ट्रॉन्स बाहेर काढून, निगेटिव्ह चार्जेस बाहेर काढून जे प्लेट P2 आहे तिथे जर आणायचं असेल तर त्यासाठी वर्क डन किती लागणार आहे, Q²/2c. अँड दिस वर्क डन विल बी स्टोर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी और इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जी एनर्जी स्टोर होणार आहे तर ती किती होणार इथे, म्हणजे इथे लिहू अगोदर, दिस वर्क डन will be stored in the form of electric potential energy. ओके, म्हणजे कॅपॅसिटर मध्ये जे इथे जे वर्क डन, सॉरी, जे एनर्जी स्टोर होणार आहे ते किती असणार आहे, W इज इक्वल्स टू Q²/2c. ओके, तर त्यासाठी आपण त्याचे डिफरंट फॉर्म्स घेणार आहे. इथे डिफरंट फॉर्म्स म्हणजे कसे, आता याचा U इज इक्वल्स टू किती आलं, U म्हणजे काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे किती येणार इथे, Q²/2c. ओके, आता याचे डिफरंट फॉर्म जर घ्यायचे असेल तर आपल्याला काय करायचं, सिम्पली इथे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला यूज करायचा. काय आहे, C इज इक्वल्स टू Q/V. ओके, याच्यावरून काय करायचं, एकदा C ची व्हॅल्यू पुट करायची आणि एकदा V ची व्हॅल्यू पुट करायची, सॉरी, एकदा C ची आणि एकदा Q ची व्हॅल्यू. याच्यावरून Q किती येणार, Q इज इक्वल्स टू C × V. आता परत या फॉर्म्युलाकडे येऊ, म्हणजे U इज इक्वल्स टू Q²/2c. ओके, इथे जर आपण Q ची व्हॅल्यू पुट केली तर काय येणार इथे, C² × V²/2c. ओके, म्हणजे इथे CC गेट्स कॅन्सल, म्हणजे CV²/2 येणार. म्हणजे याचा फॉर्म्युला काय तयार होणार, हाफ CV². ओके, अजून एकदा जर याला परत घेतलं, याचा दुसरा फॉर्म घेण्यासाठी एकदा आपण याच्यामध्ये C ची व्हॅल्यू पुट केली, तर काय येणार इथे, Q²/2c. C ची व्हॅल्यू किती, Q/V. म्हणजे इथे Q गेट्स कॅन्सल, म्हणजे किती येणार, QV/2. म्हणजे याचा अजून एक फॉर्म काय झालं, हाफ Q × V. ओके, हे त्याचे डिफरंट फॉर्म झाले. आता ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल्स घेणार आहे त्यावेळेस आपल्याला हे डिफरंट फॉर्म्स लागणार आहे. ज्यावेळेस आपल्याला फक्त चार्ज आणि कॅपॅसिटन्स दिलेला असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला, ज्यावेळेस कॅपॅसिटन्स आणि पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल त्यावेळेस हा, आणि ज्यावेळेस चार्ज आणि पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे, तर हे झाले त्याचे डिफरंट फॉर्म्स. आता याच्यामध्ये इथे काय आलेलं आहे, हाफ QV आलेलं आहे. किती आलेलं आहे, हाफ QV. ही टर्म आलेली आहे. आता ज्यावेळेस आपण वर्क डनचे फॉर्म्युला पाहत असतो, ठीक आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय होतं इथे, वर्क डन इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज, म्हणजे Q × V आलेला आहे. ज्यावेळेस आपण वर्क डन केलं अगोदर त्याच्यामध्ये किती होतं, QV एवढं वर्क डन आहे. ठीक आहे, पण ते वर्क डन नंतर किती राहिलेलं आहे, फक्त हाफ QV राहिले, बाकीचं अर्ध कुठं गेलं, इट इज स्टोर्ड इन, हे जे असणार आहे कोणता, हाफ QV एवढं जे वर्क डन असणार आहे ते काय होणार आहे, इन द फॉर्म ऑफ हीट एनर्जी ते डिसिपेट होऊन जाणार आहे, बाहेर निघणार. म्हणजे जे कॅपॅसिटर असणार आहे ते जर गरम झालं तर ते गरम किती अमाऊंटनी होणार आहे, V × Q. QV एवढे अमाऊंट, हाफ QV एवढ्या अमाऊंटने ते हीट एनर्जी बाहेर टाकणार आहे आणि स्टोर किती होणार, फक्त हाफ QV. ठीक आहे, हे झालं त्याचं एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. त्यासाठी आपल्याला न्यूमेरिकल्स पाहिजे आहे, त्यासाठी आपल्याला याचे डिफरंट फॉर्म्स लागणार आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. बाकीचं जे आता याच्यामध्ये जे व्हॅन डे ग्राफ जनरेटरचं पोर्शन होतं ते डिलीट झालेलं आहे फक्त. ठीक आहे, तर इथे जे थेरी पार्ट आहे, थेरी पार्ट आपल्याला इथे संपला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यूमेरिकल्स घेऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.